खरीप हंगामातले कालावधीनुसार आपण जर विचार केला, तर कमी हं, कालावधीचे 2 पिकं आहेत. मूग आणि उडीद अतिशय कमी दिवसामध्ये निघतात. त्यांची पाण्याची हं. गरज फार कमी आहे. कदाचित पाऊस हो. नियमितपणे जर झाला, तर ते पिकं पावसावर येऊ शकतील. पावसाचा खंड पडला आणि शेतकऱ्याकडे विहिरीमध्ये पाणी जर उपलब्ध असेल, तर तो तुषार हं, सिंचनाने या पिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. बाकीचे हं, दुसरे हं. 2 पिकं असे आहेत, बाजरी आहे आणि तूर आहे. परंतु हं. कालावधीचा विचार केला तर तुरीला जास्त कालावधी लागतो. बाजरीला हो. मूग आणि उडदापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मूग, उडीद, बाजरी आणि तूर या 4 पिकांचा विचार शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये केला पाहिजे. पाण्याची कमी उपलब्धता असेल तर तूर पिकासाठी तुम्ही ठिबक वापरू शकता आणि अ, बे पेअर ड्रॉ पद्धतीने आपण जर ब्रॉड बेसवर जर काही एखाद्या पिकाची योजना केली तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला ठिबकचा वापर करता येतो. बाकी शेतकऱ्यांनी जर भुईदंडाने शेती करायची आहे आणि माझ्याकडे उपलब्ध जे पाणी आहे ते मला भुईदंडाने शेतीला द्यायचं आहे. असा जर हो. शेतकऱ्यांचं याचाच आम्हाला पर्याय सुचतो. आमच्याकडे विहीर पाणी आहे, परंतु आमच्याकडे ठिबक नाही, तुषार नाही. आम्हाला काहीतरी याच्यामध्ये हं, पर्याय व्यवस्था सुचवा. तर त्याच्यामध्ये एक पर्याय हं. व्यवस्था आपल्याला अशी सुचवता येईल, की सरीवारंभा पद्धत जी आहे, त्या सरीवारंभा हो. पद्धतीवर पीक लावायचं आणि हं, अल्टरनेट सरीला पाणी द्यायचं. एकाड एक सरीला पाणी हं, द्यायचं. पाणी जर कमी असेल तर. शेवटी पाणी कमी याचा अर्थ हं. काय? की त्या विहिरीमध्ये आज जर आपण तो सांगळा उपसला म्हणजे 2 तासाचा, 3 तासाचा पाण्याचा सांगळा उपसला आणि उद्या परत 24 तास नंतर त्या विहिरीमध्ये पुन्हा 2-3 तासाचं पाणी येत आहे. अशी परिस्थिती जर हो. शेतकऱ्याची असेल, तर त्यांनी एकाड एक सरी भिजवत त्याचं इरिगेशन केलं पाहिजे.